वार्ता न्यूज। आमदार प्रशांत बंब यांच्याकडून रस्त्याचे काम पूर्ण न करता दिली दखल दाखल करून बिल उचलण्याच्या तयारीत असलेल्या रस्त्याची पाहणी केली व तर दिलीप बनकर पाटील यांच्याकडून गंभीर आरोप। गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा सर्कलच्या रस्त्याच्या मजबूतीकरण आणि डांबरीकरणाच्या नावाखाली 2 कोटी रुपयांचा निधी लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता। संबंधित रस्त्याचे कामच झालेले नसताना कागदोपत्री हे रस्ते मार्चमध्ये पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले होते। शासनाची दिशाभूल करत देयके उचलण्याचा प्रयत्न झाल्याने या संदर्भात गंभीर दखल घेऊन बातमी प्रसारित केली होती। याचे पडसाद जिल्हाभरात उमटल्याने तात्काळ दखल घेतली होती। गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी संबंधित अधिकाऱ्याला घेऊन पाहणी केली असता प्रत्यक्ष त्या ठिकाणी तेव्हा खरा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने आमदारांनी संबंधितांना प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले। यावेळी आमदार बंब म्हणाले की रस्त्याची कामे पूर्ण न होता बिले उचलण्याची घाई करण्याचे कारण काय। यावेळी अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केल्याने अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसले। ठेकेदाराकडून काही कामावर बातमी लागल्यानंतर घाई गडबडीत काम चालू केल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात असून तेही अंदाजपत्रकाप्रमाणे नसल्याचे दिसून येत आहे। या सर्व कामांची जबाबदारी श्री बालाजी कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडे होती। मात्र चौकशी अंती उघड झाली की या 4ही रस्त्याचे प्रत्यक्षात काम पूर्ण झालेच नाही। तरीही रस्त्याच्या कामासाठी खडी, मुरुम व डांबर किती वापरले याचा बनावट तपशील नोंदवून शासनाला फसवणूक करणारे काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर केला। सदरची कामे झालीच नसल्याने तक्रारदारांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे त्यात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता उपअभियंता यांनी सदरची कामे पूर्ण झाल्याचा अहवाल दिनांक 26 मार्च 2025 रोजी दिला आहे आणि तो अहवाल कनिष्ठ अभियंत्यांनी वरिष्ठांना सादर केला हे विशेष। मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण न होता धुळीचे रस्ते कायम आहे। यावेळी आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता SP काकड, उपअभियंता संदेश सातपुते, शाखा अभियंता साहेबराव पाटील, नंदकुमार गांधीले आदींची उपस्थिती होती। सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी विशाल जोशी, गंगापूर। बिल तुम्ही बनवले ना? बिल बनवून कुठपर्यंत गेले? कॅप सेक्शन पर्यंत जाण्याचे कारण काय? सादर करण्याचे कारण काय? असे खोटे रेकॉर्ड बनवण्याचे कारण काय असेल? असे खोटे रेकॉर्ड बनवण्याचे कारण काय? खोटे व बनावटी रेकॉर्ड बनवण्याचे कारण काय? अभिप्राय समाधी शाखा अभियंता श्री ते कुठे जाऊ तुम्ही लिहा तुम्हाला जे म्हणायचं लिहा। 24-25 मंजूर आहे का? 23-24 म्हणजे याला परवानगी 23-24 या कामाची विचारतो तुम्हाला सर। याचे टेंडर आणतो गाडीमध्ये आहे टेंडर वर्क ऑर्डर दिनांक काय आहे? काय म्हणते 21/2/25 दिनांक सर 21/2/25 21-2-25 आहे ना? 2 वर्ष आहे। मग त्याला अजून 1 वर्ष अजून ठीक आहे। तुम्हाला काय असलेले आज मागे नंबर 1 नंबरचे रस्ता आहे ना? मागे 2 नंबर दिले जातात मध्ये हे घ्या लिहून करा नंतर वाचून नमस्कार, जय महाराष्ट्र। मी दिलीप बनकर पाटील, संचालक गंगापूर सहकारी साखर कारखाना। मी मागील आठवड्यामध्ये गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या
काही रस्त्यांच्या संदर्भात जिल्हा परिषद CO साहेब यांच्याकडे काही तक्रारी केलेल्या आहेत. यात प्रामुख्यानं महालक्ष्मी खेडा तीर्थ पिंपरी, मांडवा ते तांदूळवाडी, धामोरी ते टेंबापुळी आणि सिरसगाव या 4 रस्त्यांची कामं न करता 50-50 लक्ष रुपये बिलं लिहून ती सरकारकडं बिलं काढण्यासाठी ऑनलाईन केल्यासंदर्भात ती कामं न करताच कामं केल्याचं दाखवून या संबंधितावर कारवाई करावी यासाठी मी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन माननीय CO साहेब, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाईचे आदेश दिले आणि मी त्याच्यात उल्लेख केला होता की ही कामं करणारी मंडळी ही आपल्या तालुक्याचे आमदार प्रशांतजी बम यांच्या काही पक्षाची व संबंधित ठेकेदार आहेत. आपण गेले अनेक दिवस बघतो की आमदार प्रशांत बम साहेब महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठेकेदारांच्या कामाची तक्रारी करून चौकशा करीत असतात व त्या कामासंदर्भात नेहमी आवाज उठवत असतात. परंतु आमदार साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की गंगापूर तालुक्यामध्ये ही 4 कामाच्या व्यतिरिक्त असे अनेक कामं निदर्शनास आली आहेत की ती कामं न होता या कामाची बिलं काढली गेली. या 2 कोटीच्या व्यतिरिक्त 5 कोटीची बिलंसुद्धा त्यांचा एक संबंधित ठेकेदार माजी जिल्हा परिषद सदस्य अग्रवाल व एक मयत ठेकेदार वैभव इधाटे यांनी अनेक वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या ठेकेदाराच्या नावावर बिलं काढल्याचं जिल्हा परिषदच्या निदर्शनास आलं आहे. लोकांनी त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. काल आमदार प्रशांत बम साहेबांनी शेंदुरादा भागात जाऊन सर्व कामांची मी केलेल्या तक्रारीच्या संदर्भात शहानिशा केली. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात सत्यता आढळून आली व त्यांनी त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात झापलं की हे कसं केलं. म्हणून माझी आमदार साहेबांना या निमित्तानं एकच म्हणणं आहे की ज्या लोकांनी ती बिलं लिहून दिली त्याच लोकांना आपण कामाच्या चौकशीसाठी तिथे घेऊन गेलात. म्हणजे चोरांनाच चोरांची चौकशी करायला लावण्यासारखं ते झालं. मी शिवसाहेबांनाही विनंती केली, आपल्यालाही विनंती करतो, या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि आमदार साहेब हे एकच काम नाही, गुरु धानोरा येथे सिंधुराधा सर्कलमध्ये प्राथमिक आरोग्याचं एक उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्राचं सध्या काम चालू असल्याचं दिसतं, परंतु विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतर तुमच्या संबंधित एका ठेकेदारानं त्याच्यावर 45 ते 50 लक्ष रुपये बिल काढलं व त्यावेळेस ते काम झालेलंच नव्हतं. नंतर बोंबाबोंब झाल्यानंतर आत्ता त्याला संबंधित ठेकेदाराने ज्याच्या नावावर ते काम आहे त्यांनी तिथं कॉलम उभे केल्याचं आत्ता दिसून येते. आमदार साहेब, याच्यापेक्षा शोकांतिक अशी आहे की लासूर स्टेशन येथे जिल्हा परिषदच्या 8 शाळा खोल्याचं बांधकाम आत्ता तुमच्याकडे चालू आहे. या शाळा खोल्या बांधकामाचं बिल त्याच ठेकेदाराने, ज्याचा संदर्भ मी तुमच्या संदर्भात दिला, त्या ठेकेदाराने मागच्या 4 महिन्यापूर्वी तिथं बिल काढलं व संबंधित ठेकेदार ज्याच्या नावे हे बिल निघालं त्यानं लक्षात आल्यानंतर आत्ता तिथं काम चालू आहे. म्हणजे जर तुमच्याच गावात तुमच्याच जवळची लोक जी तुमच्या आश्रयाखाली हे सगळे धंदे करतात, माझा असा दावा नाही की तुम्ही हा भ्रष्टाचार केला, परंतु माझा असा दावा आहे की तुम्ही ह्या भ्रष्टाचारी लोकांचे आका असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होतं आहे. म्हणून काल केलेला चौकशीचा फार्स हा केवळ कागदोपत्री फार्स न राहता, हा देखावा न राहता, या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. व या अगोदरची जी बिलं निघाली वेगवेगळ्या कामाची, त्यात काही ग्रामपंचायतची कामं आहेत, त्यात एक सरपंच आहे पांढरवळचा, तिथं कुठल्याही प्रकारची शाळा दुरुस्तीने करता तिथं 4 लक्ष रुपयाचं बिल काढून घेतलं. संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे. शेंदुराधा सर्कलमध्ये महालक्ष्मी खेडा आहे, मांगेगाव ग्रामपंचायत अंतर्गत, तिथंही शाळा दुरुस्तीचं 4 लाख रुपये बिल काढले गेलं. आणि जर असंच चालू राहिलं तर आपण जो कांगावा करता आम्ही हजारो कोटी रुपये तालुक्यात निधी उपलब्ध केला, हा निधी पुन्हा एकदा सर्वांना हा शोधून
खरंच कामं झाली की नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय जनतेच्या मनात शंका निर्माण करायला कारणीभूत झालेला आहे. म्हणून जास्त न बोलता मी आपणास एवढीच विनंती करतो की तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपल्या यंत्रणेमार्फत आणि शासकीय यंत्रणेमार्फत दोन्ही ठिकाणी तपासण्या करून यांच्यावर योग्य ती कारवाई तात्काळ झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.